गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त झालेल्या आणि अनेक वर्षांपासून दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या नगर मनमाड महामार्गावर अजून एक बळी गेला आहे. काम तातडीनं व्हावं यासाठी वारंवार आमचे आंदोलन चालू आहे. राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कवडीमोल असल्यासारखी वागणूक अधिकारी आणि ठेकेदारांकडून मिळत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी माजी मंत्री तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नदीम आदम शेख वय वर्ष 19 वर्ष आणि उमर अब्बास शेख दोघे राहणार डिग्रस तालुका राहुरी हे दोघे 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 सुमारास एका दुचाकीवर राहुरी येथून आपल्या घरी डिग्रसकडे जात होते. तालुक्यातील डिग्रसपाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नदीम शेख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला उमर शेख हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने नदीम आदम शेख याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. यावेळी मयत नदीम शेख यांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे अचानकपणे चक्काजाम आंदोलन केले आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशी भूमिका घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट देऊन मयत नदीम शेख याच्या नातेवाईकांना धीर देऊन समजूत घातली. तसेच पोलीस प्रशासन आणि संबंधित रस्त्याचे ठेकेदारांशी मोबाईल फोनवर चर्चा करून चांगले धारेवर धरले. नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करावी आणि रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अन्यथा 2 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन महामार्गावर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य महामार्ग आणखीन किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत रस्त्याचा मार्ग प्रश्न रिपीट यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य महामार्ग आणखीन किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार, वेळप्रसंगी जेलमध्ये बसण्याची आमची तयारी आहे अशी आक्रमक भूमिका घेतली. मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीवरून मयत नदीम शेख याच्या नातेवाईकांनी आंदोलन स्थगित केले. सुमारे 1.5 तास सुरू असलेले या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आज नगर मनमाड रस्त्यावरती डिग्रस फाट्यावर दुपारी एका तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. डिग्रसच्या लोकांनी रागाच्या भरामध्ये नगर मनमाड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन देखील या ठिकाणी आत्ताच केलेलं आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना वारंवार आमची आंदोलनं चालू आहेत. या राहुरी तालुक्यातल्या लोकांचा जीव हा अक्षरशः कवडीमोल असल्यासारखी वागणूक नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदाराकडून त्या ठिकाणी चालू आहे. मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी मी गेलो होतो. त्यावेळेस राहुरी ते राहुरी कारखान्यापर्यंतचा रस्ता अमुक दिवसात करून देतो, एक साईड डांबरी पूर्ण, असं आश्वासित केलं होतं. ते जवळपास जोगेश्वरी आखाड्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला. त्याच वेळेस नॅशनल हायवेच्या लोकांनी असं सांगितलं की अशीच एक टीम आम्ही राहुरी ते नगर या दरम्यान देखील लावणार आहोत. त्यांचे स्वामी म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर स्वतः तिथं आले होते आणि त्यांनी आम्हाला, माझ्याबरोबर खासदार निलेश लंके साहेब देखील होते, आम्हाला आश्वासित केलं की जशी राहुरी ते जोगेश्वरी फाटापर्यंत टीम कार्यरत आहे तशीच टीम राहुरी पासून नगरपर्यंत आम्ही लावणार आहोत आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम संपवणार आहोत. पण मात्र नंतर काय घडलं मला माहित नाही. जी टीम चालू होती ती पण बंद झाली आणि पुढे आता महिना झाला अजून पण कुठलीच टीम त्या ठिकाणी आलेली नाही. आणि इतकं एक बाजू कधी कधी खणलेली आहे, एक वन वे चालू आहे. इथे या डिग्रस मोठं गाव आहे, यांना इथं लोकांना रस्ता क्रॉस करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. असं असताना आज पुन्हा त्या ठिकाणी एक बळी त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून नॅशनल हायवेवाल्यांना आता आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की 2 तारखेत त्यांनी अल्टिमेटम दिला, 2 तारखेला आम्ही इथे एक टीम लावू, काम चालू होईल. 2 तारखेपर्यंत जर या ठिकाणी अजून एक टीम जर आली नाही तर मात्र पूर्ण राहुरी शहरासह राहुरी तालुका हा बंद ठेवून या राहुरी तालुक्यातले सगळे लोक या नगर मनमाड रस्त्यावरती उतरतील. पुढच्या काय होईल याची जबाबदारी आमची त्या ठिकाणी राहणार नाही आणि ज्या धीम्या पद्धतीनं हे काम चालू आहे ते त्वरित त्या ठिकाणी गती कामाला घ्यावी अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे. 2 तारखेनंतर मात्र
पूर्ण राहुरी शहरासह तालुका बंद ठेवून अख्खा तालुका या रस्त्यावरती उतरेल याची जाणीव नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तातडीनं ठेकेदाराला अधिक टीम त्या ठिकाणी डिप्लॉय करायला लावावी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.